सर्वांना नमस्कार. प्लास्टर करण्यापूर्वी घ्यावा याची काळजी. आता या रूम मध्ये बघू शकता की प्लास्टर काम चालू करायचं आहे, तर वाळू आम्ही चाळून घेतलेली आहे. एकदम फाईन सँड आहे आणि बघू शकता स्लॅबला जिथे काही आरसीसी पार्ट आहे तिथं हॅकिंग करून घेतलेलं आहे, जेणेकरून प्लास्टर त्याला गच्च पकडलं जाईल. तर अशा प्रकारे हॅकिंग केलं पाहिजे. तर हॅकिंग केलेलं आहे. कॉलम बीम जे जॉईंट्स असतात, तर जॉईंट्स मध्ये बघू शकता हे जॉईंट आहे, हे कॉलम आहे आणि ही भिंत आहे. भिंत जॉईंट मध्ये आपल्याला हे फायबर मेश आहे. फायबर मेश बघू शकता. तर हे वापरायचं असतं कॉलम बीमचे जे जॉईंट्स असतात, तर जॉईंट्स मध्ये वापरायचं असतं. इथे बघू शकता, इथे वापरलेलं आहे जॉईंट आणि ह्या ठिकाणी लावायचं बाकी आहे. इथे लावल्यानंतरच काय गिलावा काम चालू होईल. ह्या जॉईंटला बघू शकता, इथे जॉईंटला लावलेलं आहे पट्टी मेश आणि इथे पण लावलेलं आहे. इथे बघू शकता हे कॉलम वाला पार्ट आहे, ही भिंत आहे आणि या दोन्हीच्या मध्ये जे जॉईंट असतं, तर जॉईंटला ते फायबर मेश लावलेलं आहे. बघू शकता फायबर मेश. म्हणजे याने काय होईल की क्रॅक्स डेव्हलप होणार नाहीत नंतर.